एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि तुम्ही माझे अक्कलकोटचे परत जे मी अक्कलकोटमध्ये रील्स वगैरे शूट केला ते सगळे ब्लॉग किंवा शॉर्ट्स मी अपलोड केले किंवा इंस्टाग्रामवर मी ज्या पोस्ट केल्या किंवा जे रील्स शेअर केले ते सर्व तुम्ही बघितलंच असेल आणि खरंच अक्कलकोटच्या ब्लॉगला खूप भरभरून प्रेम दिलंय तुम्ही। तर असंच ब्लॉग पुढे पण बघत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर त्या दिवशी आम्ही म्हणजे सॅटर्डेला इथून पुण्यातून निघालो होतो अक्कलकोट। फक्त अक्कलकोटला जाणार होतो, पण जेव्हा आम्ही गेलो म्हणजे अक्कलकोटमध्ये लवकर दर्शन झालं त्याच्यामुळे आम्ही तसंच पुढे तुळजापूरला गेलो। तर इथून आमचं काही म्हणजे फिक्स नव्हतं की जायचं, की अचानकच प्लॅन झाला आपण शनिवारी निघूया। तर आम्ही 8, 8:30, 9च्या दरम्यान इथून निघालो होतो पुण्यातून अक्कलकोटला जाण्यासाठी। तर इथून ते अक्कलकोट 315 डिस्टन्स आहे पुणे ते अक्कलकोट। तर आम्ही रात्री 9, 9:30च्या दरम्यान इथून पुण्यातून निघालो। तर म्हणजे आम्ही जेवण वगैरे काहीच केलेलं नव्हतं। मग थोडंसं 1-1.5 तासाच्या म्हणजे जेव्हा आम्ही उरुळी कांचन किंवा हडपसरच्या पुढे यवतच्या पुढे जेव्हा निघालो ना तेव्हा आम्ही जेवणासाठी थांबलो होतो, कारण भूक पण लागलेली होती आणि आमच्यासोबत आणखीन एक ते दादा वहिनी होते, त्यांचे छोटे छोटे बाळ होते, त्यांना पण म्हणजे भूक लागलेली होती त्या छोट्या बाळांना पण। मग आम्हाला पण भूक लागली, मग आम्ही सर्वच जेवायला थांबलो होतो तिथे। तर तिथं थांबलो, त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि परत पुढच्या दिशेने निघालो। 315 म्हणजे आणि रात्रीच्या वेळेस ट्रॅफिक पण नसते। म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळेस जर निघाला ना अक्कलकोटसाठी हा बेस्ट टायमिंग आहे। तुम्ही 7-8च्या दरम्यान जरी निघाला ना तरी पण 12-1च्या दरम्यान तिथे पोहोचू शकता, कारण जेवणात कसं आपण थोडंसं थांबतो आणि रात्रीची वेळ असते, थोडी झोप पण लागते किंवा जर दुपारी झोप वगैरे नसेल झाली तर आपल्याला थोडे प्रॉब्लेम येतातच तिथे जाऊन। त्याच्यामुळे आपण 7-8च्या दरम्यान जरी निघाला ना तरी 12-1 पर्यंत तुम्ही पोहोचून जाशाल। आम्ही इथून 9:30ला निघालो। परत आमचं जेवणाला एक घंटा तर गेलाच आमचं तिथे, त्याच्यामुळे आणि परत मग पुढे आम्हाला थोडंफार CNG वगैरे भरण्यासाठी थांबावं लागलं। त्यात अर्धा-पाऊण तास गेला। पेट्रोल पंप बघा वगैरे, कुठे CNG अवेलेबल होता कुठे नव्हता, त्याच्यामुळे त्यात पण आमचा अर्धा-पाऊण तास गेला आणि असं करून आम्ही 3-3:30च्या दरम्यान अक्कलकोटमध्ये पोहोचलो। आणि जर तुम्ही अक्कलकोटमध्ये जात असाल ना तर तिथे म्हणजे रूम्स आहेत खूप अवेलेबल, तिथं भक्त निवास पण आहेत, पण तिथं रेट कसं थोडंसं जास्त आहे, कारण मंदिराच्या शेजारी एकदम। तर तुम्ही थोडंसं 10-15 किलोमीटरवरती जरी थांबला ना अलीकडेच तरी तुम्हाला हायवेच्या साईडला रूम थोड्या कमी रेटमध्ये भेटतील, कारण जसं तुम्ही अक्कलकोटच्या दिशेने जाल ना तसं रूम खूप महाग होतात। तरी पण आम्हाला रिजनेबल रेटमध्ये तिथं रूम भेटल्या। पहिले तर आम्ही काही बुकिंग वगैरे काहीच केलेलं नव्हतं, कारण म्हणजे ऑन द स्पॉट ठरलं आमचं आणि म्हटलं चला भक्त निवास वगैरे आहेत आणि एवढं काही गर्दी वगैरे नसेल। आणि आम्ही जस्ट म्हणजे सॅटर्डे संडेचं म्हणजे आम्ही बघून गेलो होतो दर्शनासाठी। आम्ही कॅलेंडर पण बघितलं नाही, काहीच नाही, फक्त आपल्याला सुट्टी आहे सॅटर्डे संडे म्हणून गेलो। आणि तिथे जाऊन कळालं की संडेला पौर्णिमा होती, त्याच्यामुळे एवढी भयंकर गर्दी होती ना तिथे। तर तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जर एकदा जायचं असेल ना तर तुम्ही भक्तनिवास पण करू शकता, तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं करू शकता। पण माझं तर म्हणजे तुम्हाला म्हणणं आहे की 10-15 किलोमीटर तुम्ही अलीकडेच थांबा आणि सकाळी लवकर उठून तुम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन पण तिथे जाऊ शकता। त्याच्यामुळे आम्ही थोडी चूक केली, आम्ही डायरेक्ट मंदिराच्या म्हणजे आम्ही बघत चाललो होतो, पण त्या साईडला कसं जास्त हायवेला वगैरे हॉटेल पण नव्हते, काहीच नव्हतं, त्याच्यामुळे डायरेक्ट आम्हाला अक्कलकोटमध्ये जावं लागलं। मग फायनली आम्ही तिथे गेल्यानंतर ते जे आहेत तिथे आणि तुम्ही मंदिराच्या तिथे गेल्या ना खूप तिथे लोक बसलेले असतात, ते तुम्हाला सांगतात की रूम्स आहे अवेलेबल, मग तेच डायरेक्ट आपल्याला घेऊन जातात त्या रूमवरती आणि रूम पण चांगली होती। तर ती आम्हाला 1000 रुपये पर पर्सननी बसली होती रूम, तसं तर ते 1400 बोलत होते, पण 1000 रुपयाने दिली ती। तर ठीक आहे म्हटलं चला आता, कारण 3-3:30 वाजले होते आणि फक्त 2-3 तासासाठी झोपायचं होतं। तर मग
सकाळी आम्ही 8 म्हणजे 7:30ला उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि 8:30ला मंदिरात आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो. म्हणजे सकाळी लवकर गेलो त्याच्यामुळे जास्त तर तिथे गर्दी नव्हती अजिबातच. पण जर तुम्ही लेट जात असाल ना तर तिथे इतकी भयंकर गर्दी असते ना, त्याच्यामुळे तुम्ही सकाळी जेवढं होईल ना पॉसिबल तेवढं लवकर जा. कारण तुम्ही आसपासच राहता आणि जर आपण कंटाळा केला ना, जाऊ 11 वाजता, जाऊ 12 वाजता, तर गर्दी वाढत चालते. कधीही जा तुम्ही, वीक मध्ये जा किंवा विकेंडला जा, तिथे खरंच मंदिरात खूप गर्दी असते. आणि मग तसं आम्ही 8:30ला निघालो तिथून. 8:30ला दर्शन वगैरे झालं आमचं. अर्ध्या तासातच आमचं एकदम मस्त दर्शन झालं. आणि स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर अक्षरशः एवढं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे सगळ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर जे म्हणजे आपल्या ज्या मनातून भावना आहे काही तर स्वामींसमोर आपल्या ज्या इच्छा आहे किंवा जे आपल्यावर संकट आलेलं आहे ते सांगत असतात. पण म्हणजे सगळ्यांच्या मनात, सगळ्यांच्या डोळ्यात एकच अशी स्वामींची मूर्ती दिसत असते. आणि प्रत्येक जण आपलं काही ना काही स्वामींना सांगतं. पण स्वामी जे काही करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करतात. ज्या आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात त्या स्वामींच्या इच्छेनेच घडतात आणि ज्या वाईट गोष्टी टळतात ना त्या पण स्वामींच्या इच्छेनेच होतात. तर एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि अक्कलकोटला जेव्हा स्वामी बोलवतील, जेव्हा स्वामींची इच्छा आहे तेव्हाच तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता. नाहीतर तुमच्याकडे कितीही पैसा, कितीही वेळ असेल ना, तुम्ही कधीही जाऊ शकत नाही. आणि नवीन वर्षातच स्वामीने आम्हाला अक्कलकोटला बोलवलं, हेच खरंच माझ्यासाठी खूप गोष्ट होतं. असं आमचाही काहीही प्लॅन नव्हता. एकदम ऐनवेळेस ठरलं की अक्कलकोटला, म्हणजे इकडं फिरायला जायचं, तिकडं फिरायला जायचं, पण अक्कलकोट म्हणजे आमच्या ध्यानी पण नव्हतं, मनी पण नव्हतं. आम्ही जेव्हा माझे गुरुवारचे आता पारायण चालू आहे, जेव्हा माझे गुरुवार पूर्ण होतील तेव्हा आम्ही जाणार होतो अक्कलकोटसाठी. पण अचानक म्हणजे प्लॅन झाला की त्यांचं पण ठरलं की आपण अक्कलकोटला जाऊया. ते पण स्वामी समर्थांचे भक्तच आहे, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं कुठे इकडं तिकडं फिरायला न जाता आपण अक्कलकोटला जाऊया. मग असंच आम्ही अक्कलकोटला गेलो आणि खरंच इतकं भारी दर्शन झालं ना. अक्षरशः म्हणजे तुमच्याकडे किती पैसा असू द्या, किती वेळ असू द्या, तुम्ही दिवसभर तुम्हाला काही काम नसू द्या, पण स्वामींची जेव्हा इच्छा असेल, जेव्हा त्यांना म्हणजे त्यांच्या दर्शन हे तुमच्या नशिबात असेल, तेव्हा स्वामी तुम्हाला अक्कलकोटला बोलवता. तसं काहीही पॉसिबल होत नाही. तर मग आम्ही अक्कलकोटला गेलो, तिथे मस्त दर्शन झालं. आणि पुढे मग म्हटलं चला आता वेळ आहे तर तिथून तुळजापूर तुम्हाला 60-65 किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच आहे. मग आणि रूट आमचा पुणे ते तुळजापूर डिस्टन्स पण 300 किलोमीटर होतं. मग सेमच पडत होतं. तर मग आम्ही म्हटलं चला आता तुळजापूर करूया आणि तसंच आपण पुण्याला जाऊया. मग तुळजापूरमध्ये गेलो आणि देवीच्या दर्शनाला तिथे होती गर्दी, कारण आम्हाला 2-2.5 तास दर्शनाला लागले. पण एवढ्या लांब गेलो म्हणजे 2-2.5 तास काही नाही. मग लाईनमध्ये आम्ही उभं राहिलो, त्यानंतर दर्शन घेतलं. आणि तुम्हाला मी सांगते की मी म्हणजे ब्लॉगमध्ये जर तुम्ही अक्कलकोटचा ब्लॉग बघितला असेल तर मी सांगत होते की आमच्यासोबत चमत्कार झाला की म्हणजे तो अक्षरशः म्हणजे तो चमत्कार आहे की काय आहे ना हेच मला कळलं नाही. आता काय झालं होतं आमच्यासोबत मी ते तुम्हाला सांगते. सकाळी आम्ही 8-8:30च्या दरम्यान मंदिरामध्ये आलो, पूजेचं वगैरे सामान घेतलं, लाईनला लागलो. आणि जे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे ना वटवृक्षाचं, आम्ही तिथे पहिल्यांदा गेलो होतो दर्शनासाठी. तर जसं आम्ही लाईनला लागलो ना तसं म्हणजे तिथं वटवृक्षाचं झाड आहे, किती वर्षापासून ते तसंच्या तसं, किती मोठे, जे आता अक्कलकोटला गेले आहेत त्यांना माहीतच आहे किती मोठं ते झाड आहे. वर्षानुवर्ष ते तसंच आहे. आणि तर आम्ही गेलो आणि तिथे पूजेचं वगैरे सामान घेतलेलं होतं. तर मग आम्ही दोघांनी फुलं वगैरे ठेवली तिथं आणि मी 1-2 फोटोज काढले. तर फोटोज काढल्यानंतर मी इथं शो पण करते, मी तिथं म्हणजे फोटोज वगैरे काढलेले. आणि असं झालं की मी फोटोज वगैरे काढले, व्हिडिओ पण काढले. आणि मी माझं म्हणजे आता ब्लॉग मी स्टार्ट केला, माझा ब्लॉग सगळे फोटोज व्हिडिओज काढून झाले. त्यानंतर मी आपला लॉंग व्हिडिओ स्टार्ट केला तिथून काढण्यासाठी. तर मी आता ते एवढं फास्ट पडलंय ना ते म्हणजे जे वटवृक्षाचं पान आहे ते एकदम फास्ट पडलं, त्याच्यामुळे मी तरी पण इथे तो व्हिडिओ शो करते, पण एवढं त्यात तुम्हाला जास्त काही दिसणार नाही. त्याच्यामुळे जे म्हणजे पान आहे ना ते वटवृक्षाचं, तर ते तुम्हाला मी इथं दाखवते. तर
ते पान असं म्हणजे मी ब्लॉग स्टार्ट केला आणि त्यानंतर अचानकच ते पान, आम्ही तिथेच होतो वटवृक्षाच्या तिथे, आणि अचानक वरतून पान पडलं खाली, म्हणजे आमच्या एकदम जवळच ते खाली पान पडलं. तर कारण वरती जर बघितलं ना तुम्ही खूप उंच येते, आणि म्हणजे पान पडण्याचं वगैरे काहीच नाही, असं काही नाही की म्हणजे अक्षरशः आता मला बोलायला सुद्धा शब्द नाही, कारण इतकं काही सांगू शकत नाही. जेव्हा ते पान पडलं आणि मग ते आम्ही ते पान उचललं आणि बघितलं, तर वरतून म्हणजे असंच वाटलं की वरतून स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिलाय. आम्ही ते पान उचललं आणि मग आम्ही तिथे परत लाईनीला सुरुवात केली. म्हणजे हा योगायोग की चमत्कार हे स्वामींनाच माहिती, स्वामींनीच काहीतरी आम्हाला आशीर्वाद दिलाय हेच आम्ही समजून ते पान घरी घेऊन आलो. वटवृक्षाचं पान आहे ते. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मग म्हटलं मी स्वच्छ ते धुवून घेतलं, त्यानंतर ते मग पूजा वगैरे केली. पण जर मी ते तसंच देवाऱ्यात कायम ठेवलं असतं ना तर ते वाळून गेलं असतं, आणि मग कसं आपण हळदी कुंकू वाहतो किंवा गंध वगैरे लावलं ना तर ते पान खराब झालं असतं. त्याच्यामुळं मग मी काय केलं की पहिले ते स्वच्छ धुवून घेतलं, त्याची पूजा वगैरे केली, आणि इथून खालून त्याला लॅमिनेशन करून आणलंय पानाला. कारण म्हणजे ते तसंच्या तसं राहिलं पाहिजे कायम. आपण जरी त्याला हळदी कुंकू किंवा गंध जे काही लावाल ना ते एकदम तसंच्या तसं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मी हळदी कुंकू वगैरे म्हणजे परत धुवून काढलं आणि त्याला लॅमिनेशन करून आणलंय. तर हे बघा, हे पान आहे जे आम्हाला तिथं अक्कलकोटमध्ये अचानक आमच्या समोर पडलं. हे बघा, त्या दिवशीच मी याला लॅमिनेशन करून आणलंय. म्हणजे ते वाळणार पण नाही आणि तसंच्या तसं एकदम व्यवस्थित राहील. त्याच्यामुळेच मग मी म्हटलं चला नको ते खराब व्हायला, आपण रोज त्याला हळदी कुंकू लावू किंवा पूजा वगैरे करू किंवा कधी पाणी सांडलं किंवा ते खराब नको व्हायला, म्हणून मी त्याला लॅमिनेशन करून आणलंय. आता मी हे ते देवारात रोज त्याला हळदी म्हणजे रोज त्याला पूजन करते. त्याचं असं वाटतं की स्वामीच आपल्या घरात आले, आणि स्वामी तर नेहमी आहेच माझ्या घरात, पण पान आल्यामुळे म्हणजे त्यांनी काहीतरी मला संकेतच दिला आहे की असं काहीतरी मी समजून रोज त्याची पूजा करते. आणि तर खरंच स्वामींची इच्छा होती, म्हणजे याला योगायोग किंवा काही चमत्कार, पण मी तर खरंच चमत्कारच समजेल. कारण म्हणजे एवढे लोक होते तेव्हा तर काही पान पडलं नाही, आणि जेव्हा आम्ही तिथं पूजा वगैरे केली, फुलं वगैरे ठेवले, आणि ते म्हणजे तिथून फक्त मी मोबाईल असा इकडे मंदिराच्या इकडे धरला आणि फक्त रेकॉर्डिंग स्टार्ट केली, लगेच ते पान तिथं आमच्या जवळच पडलं. आमच्या पाठीमागे पण होते, पुढे पण होते, पण ते एकदम आमच्या दोघांच्या तिथेच पडलं. त्याच्यामुळे मला इतकं म्हणजे अक्षरशः तेव्हाच माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. म्हटलं स्वामींनी खरंच आपल्याला मनापासून बोलावलं आणि मनापासून आपली इच्छा ते पण पूर्ण करतील, आणि मनापासून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय. तुम्ही जेवढं स्वामींचं कराल ना तेवढं कमी आहे. फक्त मनात काहीच इच्छा ठेवायची नाही, स्वामींना सगळं आपलं कळतं काय इच्छा आहे काय नाही. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतात. तुम्हाला ते कधीही वाईट म्हणजे ज्या तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आहे ना त्याच ते दाखवत असतात, ज्या वाईट गोष्टी आहे ना ते म्हणजे त्या कधीच ते दाखवत नाही. आणि ते आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे, लोकांचं जीवन किती एकदम साधं सिंपल चालू आहे, त्यांना कधीच आयुष्यात कधी काही कमी पडत नाही, मला ह्या गोष्टीची कमी, मला त्या गोष्टीची कमी. पण स्वामी नेहमी सांगत असतात तुमच्या आयुष्यात एवढा संघर्ष का आहे, कारण तुमच्यात ते संघर्ष करण्याची एकदम म्हणजे जास्त क्षमता आहे, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात एवढा जास्त संघर्ष आहे. कधीही हतबल व्हायचं नाही किंवा कधीही आपल्या संघर्ष आपल्या नशिबात आहे, मग तो संघर्ष तो म्हणजे करतच राहायचा. जेव्हा स्वामीच म्हणजे वेळ येईल ना ते आपला संघर्ष बघून एक दिवस स्वामी पण आपला संघर्ष बघून सगळं म्हणजे हे करतील. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की अरे याचं आयुष्य किती चांगलं, त्याचं किती चांगलं, मला तर काहीच नाही माझ्या आयुष्यात. संघर्षमय जीवन हेच चांगलं असतं. नाही तर काही व्यक्ती काय मग काय त्यांच्या आयुष्यात काही नाही, सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, मग चला आपलं आयुष्य सगळं झालं असं समजून ते आपलं नॉर्मल जीवन जगत असतात. पण आपल्याकडे 2 रुपये कमी असले ना आपण त्या गोष्टीसाठी खरंच खूप मेहनत करत असतो, आणि ती मेहनत करायलाच पाहिजे. म्हणजे स्वामी नेहमीच सांगत असतात प्रवास आपला खूप कठीण आहे,
म्हणजे इतका मोठा आहे ना, इतका कठीण प्रवास आहे, पण तो सुंदर कसा बनवायचा किंवा तो एकदम नाही का असं आपण त्यात समजूतदारपणा कसा दाखवायचा हे पण स्वामी नेहमी सांगत असतात. त्याच्यामुळे तुम्ही कधी हतबल होऊ नका. हेच म्हणजे स्वामीच हे सांगतात. तुम्ही जर आता म्हणजे स्वामींचं जर असे रील्स वगैरे येतात किंवा इन्स्टाला व्हिडिओ वगैरे किंवा यूट्यूबला जर बघितलं ना, स्वामींचं नेहमी हेच वाक्य आहे की आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे, पण तो म्हणजे जास्त आपल्यात क्षमता आहे त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात नाही का आपण म्हणतो संघर्ष जास्त आहे त्याच्यामुळं. आणि खरंच तर चला अक्कलकोटला तर जाण्यासाठी म्हणजे कोणत्याही आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे, पैसा काय काय आहे, टाईम वगैरे त्याची काही गरज नसते. स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी नेहमी आपलं भक्ताचं ते चांगलंच करतात. नेहमी ते कधीही आपलं वाईट होऊ देत नाही. तर असं आमच्यासोबत झालेलं होतं. आम्ही अक्कलकोटला गेलो होतो शनिवारी. आता 8 दिवस झाले आम्हाला उद्या 8 दिवस होतील आता आम्हाला जाऊन. आज शुक्रवार आहे तर उद्या 8 दिवस होतील आम्हाला जाऊन अक्कलकोटला. खरंच खूप मस्त असं स्वामींनी मला खरंच खूप भारी आशीर्वाद दिला आणि स्वामींचं मनापासून म्हणजे काय म्हणावं ना, आता शब्दच नाही राहिले. कारण तुम्हाला हा चमत्कार वाटेल की काय वाटेल ज्याचं त्याचं हे, पण मला असं वाटते की स्वामी खरंच माझ्या घरात आले आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. अक्कलकोटला तर त्यांनी बोलावलं, पण त्यांनी आशीर्वाद पण दिला. हीच खूप मोठी गोष्ट. आणि मी त्यांचं हे जे त्यांनी मला वटवृक्षाचं पान दिलंय ना, मी ते आयुष्यभर असंच जपून ठेवेल. म्हणजे देवाऱ्यात दररोज माझी त्याची पूजा होईल आणि माझ्याकडून पण त्याची दररोज पूजा केली जाईल हेच बघते मी. जसं पारायण आता माझे 9 म्हणजे गुरुवार तर झाले, मी 21 गुरुवार करते. तर मी शेवट म्हणजे 20, 21, 18, 19 गुरुवार जेव्हा होतील ना तेव्हा पण एकदा अक्कलकोटला नक्की जाऊन येणार आहे. स्वामींचं दर्शन घेऊन येणार आहे आणि त्यानंतरच मग उद्यापन करणार आहे. तर बघू आता म्हणजे एप्रिलमध्ये माझं होईल. एप्रिल मे मध्ये शक्यतो जाऊ शकतं, थोडंफार होऊ शकतं मागे पुढे. तर बघूयात. आणि तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा स्वामींचा आशीर्वाद की चमत्कार की योगायोग झाला, काय झालं हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तर मी आता म्हणजे अक्षरशः काहीच बोलायला राहिलं नाहीये मला. खरंच खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता, पण ऑफिस होतं त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ काही बनवता आला नाही. आणि सगळ्या गोष्टी मग म्हटलं चला आता आज वेळ आहे, आज मी वर्क फ्रॉम होमच होतं, घरीच होते. तर म्हटलं आज आता हा व्हिडिओ बनवू, आज वेळ आहे. तर हा मग मी व्हिडिओ बनवला. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर कसा वाटला व्हिडिओ हे पण सांगा. आणि हा स्वामींचा चमत्कार होता, काय होतं ते पण मला नक्की सांगा. तर चला मग, श्री स्वामी समर्थ.